जय भवानी ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच पहिल्यांदा दिली असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। महाड सत्याग्रह आणि 1927 साली बदलापूरच्या बाबासाहेबांनी ही घोषणा दिल्याचं सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। शिवाजी महाराज यांचा दडलेला इतिहास समोर यायला हवा, ही घोषणा बाबासाहेब आंबेडकर यांनीच दिली हे सत्य आहे असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत। याबाबत शिवजयंतीला प्रकाश आंबेडकरांनी ट्विटही केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा। या निमित्तानं काही ऐतिहासिक तथ्यांचा उलगडा होणं गरजेचं आहे। आंबेडकरी चळवळ आणि शिवाजी महाराज हे नातं जुनं आहे। जय भवानी ही घोषणा सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली असं ट्विट प्रकाश आंबेडकरांनी केलं। दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी काय ट्विट केले बघूया। आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा। या निमित्तानं काही ऐतिहासिक तथ्यांचा उलगडा होणं गरजेचं आहे। आंबेडकरी चळवळ आणि शिवाजी महाराज हे नातं जुनं आहे। जय भवानी ही घोषणा सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली। जयंती होती शिवाजी महाराजांची, तेव्हा ही गोष्ट अनेक जणांना माहीत नव्हती। तेव्हा मी त्या 27-30 सालचं असणारं जे काही महाडचा सत्याग्रह होता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचा बेसिस काय, त्याचं स्लोगन काय आणि काय काय वापरले गेलं होतं त्याची असणारी माहिती मी पब्लिकली आणली, फक्त त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे। माझं म्हणणं आहे की इतिहास बाहेर येऊ द्या। हा जो दडलेला शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे की महात्मा फुलेने त्यांचं सगळं पहिल्यांदा शोधून काढलं, त्याच्यानंतर ह्या गोष्टी म्हणजे पब्लिक लाईफमध्ये शिवाजी महाराजांना आणण्याचा जो स्वातंत्र्याच्या कालावधीमधला जो झालेला एक लढा आहे त्याच्यातली जेवढी अधिक माहिती येईल तेवढी अधिक चांगली। आम्ही असं म्हणू की आम्ही ती सुरुवात केली। ज्यांच्याकडे अजून असेल की बा ही 24 सालच्या अगोदरपासून वापरण्यात गेलेली आहे, अधिक आहे तेवढं संशोधन होईल असं माझं म्हणणं आहे त्याच्यावरती। म्हणजे थोडक्यात तुमचा हा अट्टहास नाहीये की हे आम्हीच बोललो? नाही 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 असं नाही आहे। आणि याविषयीच आपल्यासोबत बोलण्यासाठी हिंदू महासभेचे आनंद दवे आहेत। आनंद दवेजी, प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केलेलं आपण बघितलंच असेल, काय प्रतिक्रिया आहे तुमची? खरं तर बाबासाहेब असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो महाराष्ट्राचे वंदनीय आहेत, आराध्य आहेत, परंतु जर बाबासाहेबांमुळं छत्रपती महाराजांना महाराष्ट्राला कळले असं जर प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं असेल तर त्यांना फक्त शुभेच्छा द्याव्या लागतील आणि गेट वेल सून असं म्हणावं लागेल असं आमचं म्हणणं आहे। दुसरं, जर त्याचा जर आदर्श ते मानत असतील वंदनीय बाबासाहेबांचा, तर जय भीम म्हणणारी लोक आता जय महाराष्ट्र, जय छत्रपती शिवराय म्हणणारी लोक आता जय मीम का म्हणत आहेत? जर छत्रपतींची आणि बाबासाहेबांचे खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाविषयीची जर वक्तव्य बघितली तर मला वाटत नाही प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा वंचित आघाडी किंवा मुस्लिम दलित एकत्रेनं असा काही प्रयोग करू शकतील। तर प्रकाश आंबेडकरांनी याचा सुद्धा विचार करायला पाहिजे की जर बाबासाहेबांनी छत्रपतींना महाराष्ट्रात फोकस केला असेल, जसं ते शब्द वापरतात तसं केलं असेल, तर आता तरी त्यांनी जय भीम या घोषणेचा पुनर्विचार करावा आणि हिंदुत्ववादी म्हणूनच लोकांच्या समोर यावं असं आमचं म्हणणं राहील। अगदी धन्यवाद आनंदजी, आपण साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल।